भयकथा भूतांची वाडी, पार्श्वसंगीत, वारा गुरगुरतोय, कुत्र्यांचे दूरचे भुंकणे. कथावाचक, गंभीर आवाजात. रायगड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावाच्या टोकाला होती भूतांची वाडी. गावकरी तिथून सूर्यास्तानंतर जाणं टाळायचे. कारण तिथं रात्री कोणीतरी चालतंय असं वाटायचं. एका रात्री विनोद नावाचा तरुण गावात परतताना शॉर्टकट म्हणून त्या वाडीतून जायचं ठरवतो. त्याचे मित्र म्हणाले होते, "अरे, रात्री तिकडून जाऊ नको. तिथं काहीतरी आहे." पण विनोद हसला. "भूतभूत काही नसतात रे." ध्वनी, पावलांचे आवाज, झाडांच्या पानांची सळसळ. विनोद अंधाया वाटेवरून चालत असताना अचानक वायाचा झोत येतो. त्याच्या मोबाईलचं लाईट चमकून बंद होतं. अंधार पसरतो. त्याला पाठीमागून आवाज येतो, "इथे का आलास?" विनोद मागे वळतो, कुणीच नाही. फक्त एक जुना वाडा आणि दार थोडंसं उघडलेलं. ध्वनी, दार किरकिरतं उघडतं. तो आत जातो. धुळीचा वास, कोळ्यांची जाळी आणि कोप्यात एक झोका हळूहळू हालत असतो. त्याला वाटतं, वारा असेल. पण मग झोक्यावर एक सावली बसते. लांब केस, पांढरा झगा आणि रिकामे डोळे. ती स्त्री कुजबुजते, "आम्हाला शांत सोड." विनोद मागे सरकतो, पण दार आपोआप बंद होतं. त्याचा श्वास अडकतो. आणि तो ओरडतो, "कोण आहेस तू?" ती सावली त्याच्याकडे बघत म्हणते, "ही आमची वाडी आहे. आता तू पण आमच्यातलाच झालास." ध्वनी, किंचाळी आणि अचानक शांतता. दुसऱ्या दिवशी गावक्यांना वाडीजवळ विनोदचा फोन सापडतो. पण तो नाही. आजही रात्री त्या वाडीतून विनोदचाच आवाज येतो, "मला वाचवा." कथावाचक, हळू आवाजात. भूतांची वाडी आजही तशीच आहे. जो तिथं गेला, तो परत कधीच आला नाही. शेवटचा टेक्स्ट स्क्रीनवर. काही वाटा शॉर्टकट नसतात. त्या थेट मृत्यूकडे नेतात.